झटपट मसाले भात बनवला आहे। रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा शॉर्ट्स आणि लॉंग या व्हिडिओत। तर आज आपण झटपट हा मसाले भात रेसिपी बनवणार आहोत। तर बनवायला अगदी सोपे आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी एक कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये 3 पळ्या तेल घालते। तर मी इथं एक वाटण तयार केलं आहे। ओलं खोबरं, थोडं लसणाच्या पाकळ्या 8 ते 10 आणि अर्धा इंच आलं असं वाटण करून घेतले। तेल तापलं आहे। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। छान तडतडू द्यायचं आहे। आता यात खडे मसाले घालूया। तर सुरुवातीला एक स्टार फूल घातले, एक दालचिनीचा तुकडा, 4 मिऱ्या, 2 लवंगा आणि एक मसाला विलायची घातली। एक कांदा घातलाय, उभा चिरलाय कांदा। आता हे आपल्याला परतून घ्यायचे। तर फुल फ्लेमवर मी हे परतून घेते। मसाले भात म्हणला की अर्थातच आपले मसाले आलेच। हे छान परतून झालं की आता आपल्याला यात घालायचे तमालपत्र, थोडी कढीपत्त्याची पानं, पाववाटी शेंगदाणे, हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर जे वाटण बनवलं होतं ते वाटण घालून घेऊया ओल्या खोबऱ्याचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला घालायचं आहे यात टोमॅटो। एक टोमॅटो मी इथं उभं कट करून घेतले। हे सुद्धा छान परतून घ्यायचे। 1 चमचा मिरची पावडर घातली, 1.5 चमचा गरम मसाला घातलाय, पाव चमचा हळद घातली आणि चवीनुसार मीठ घातले। छोटा अर्धा चमचा हिंग घातलाय, 1 मिरची तोडून घातली। अशा प्रकारे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालं की यात घालायचं आहे आपल्याला 1 बटाटा। तर 1 बटाटा चिरून मी घालते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी यात वापरणार आहे 2 वाट्या तांदूळ घेतलाय। 2 वाट्याला 4 वाट्या पाणी आपल्याला इथं घालायचे। तर व्यवस्थित पाण्याला उकळी येऊ द्यायचं, तोपर्यंत तांदूळ धुवून घेते। यातच मी पाव वाटी वाटाणा घातलाय। आता तांदूळ धुवून झालाय आणि इथं उकळीसुद्धा आली आहे। आता हा घालून घेऊया। फुल फ्लेमवरच आपल्याला हे घालून घ्यायचे सगळं। भाताला छान उकळी आली की झाकण बंद करायचं आहे। चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि 1 चमचा साजूक तूप घातले आणि फ्लेवर खूप छान येतो भाताला। व्यवस्थित मिक्स करून आता याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत फुल फ्लेमवरच। अगदी सोप्या पद्धतीने झटपट हा आपला भात तयार होतो। कुकर थंड झाल्यावर आपण बघूया। तर भात अतिशय छान तयार झालाय। टेस्टलाही खूप अप्रतिम झालाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।